हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? तर तुम्हाला तर माहीतच आहे, हे जे व्हिडिओ आहेत ना, तर माझ्या पुतण्याच्या लग्नाचे व्हिडिओ टाकत आहे मी. आणि बांगड्या पण झाल्या, हळद पण झाली आणि दिवस आला लग्नाचा. आणि आज आहे लग्न, म्हणजे या दिवशी आहे लग्न. तर सगळ्यांना अहेर चढवले. तर सगळ्या जवळजवळ सगळीकडे पद्धत आहेच अहेरची. आपल्या घरातलं काही लग्न असलं ना, तर आपल्या माहेरचे वगैरे आपल्याला अहेर आणतात. तर तसंच माझ्या आईनं पण अहेर घेतला होता आमच्यासाठी. पण काय झालं, आईला जास्त चालता नाही येत ना, आईला बरं नाही. त्याच्यामुळे मग आई पण येऊ शकली नाही. त्याच्यामुळे मग त्यांनी आम्हाला अहेर करून दिला आणि मग आम्ही घेऊन आलो. तर हा अहेर मग माझी पुतणी चढवत आहे मला, म्हणजे आम्हाला दोघांना. तर आता सगळ्यांचे अहेर चढवणं झाले, सगळ्यांचे. फक्त आम्हीच बाकी होतो. सगळ्यात शेवटी आली मी तिथे, कारण की मुलं उठले, त्यांचा नाश्ता वगैरे सगळं सगळं करून मग आलो आम्ही इकडे. आणि हां, म्हणजे नवरदेवाची पण तयारी झालेली होती, मला थोडं लेटच झालं यायला. सगळे अहेर चढवले आणि ते पण तुम्हाला दाखवले असते मी, कारण की अहेर वगैरे चढवताना खूप छान दिसते. आणि आपल्या माहेरकडचं कोणी नसलं ना, तर मग आपला अहेर कोणी पण चढवते. तर हा अहेर चढवला माझ्या पुतणीनं आणि जावयानं, म्हणजे विद्यानं अहेर चढवला. तर पाहू शकता तुम्ही. सगळ्या जणी कशा. तर आज आहे लग्नाचा दिवस, काल हळद झाली. तुम्ही काल असेल माझा व्हिडिओ, किती मजा आली ते. तर आता चाललेलं आहे लग्न आणि आमची तयारी पाहू शकता. आणि स्टोल पण घेतला उंच पाय आमच्या अकोल्यामध्ये. तर चला आता सगळं शेअर करते मी तुमच्यासोबत, काय काय होते. चला तर असं चाललो आपण लग्नाला. मग 100 मागायचे होते. तूच चांगली दिसून राहिली. आम्ही पाहिनं लयच हुशार आहे, बरोबर तयारी केली वेळेवर. पाहता इकडे. रात्री लय मजा आली ताई, तुम्ही यायला पाहिजे. तर आम्ही ऑलरेडी नवरींच्या गावात पोचलो. आणि पोचल्यानंतर मग सगळं जे वऱ्हाड आहे ना, सगळे डान्स करत होते. आणि हे जे पाहत आहे ना ताई तुम्ही, तर हे आहे व्याहींचे स्वागत. हे पोरीवाले माहीत आहे का, सगळे मुलांकडचे जे लोक असतात ना, त्यांचं सगळ्यांचं स्वागत करत आहेत. पाय वगैरे धुवून, टिळा वगैरे लावून आणि दुपट्टा आणि टोपी वगैरे देऊन सगळ्यांचं स्वागत केलं त्यांनी. प्रत्येक जणांचं स्वागत केलं. आणि कशाप्रकारे स्वागत करतात हे पण पाहू शकता ताईंनो तुम्ही. आणि माहीत आहे का ताईंनो, दुपारचे वाजलेले आहेत 2, तरीही डान्स बंद नव्हता होत. म्हणजे एवढे कंटिन्यू डान्स करत होते ना, सगळेच जण कंटिन्यू डान्स करत होते. आणि ते अनाऊन्स पण करत होते की मंडपात लवकर या, लग्न लावायचं आहे, पटकन या, वेळ होत आहे.
पण कोणीच ऐकत नव्हतं ताईंनो. सगळे डान्स करत होते आणि पाहू शकता तुम्ही किती छान डान्स केला सगळ्यांनी पण. आणि एवढी मज्जा आली ना, खूप मज्जा आली. ऊन एवढी होती ना ताईंनो, भयानक ऊन होती, तरीही सगळेजण उन्हात डान्स करत होते. माहीत आहे का, आम्ही दुसऱ्या दिवशी बिमार पडलो आणि माझा आवाज पण खराब झाला. तुम्हाला समजत असेल की माझा आवाज खराब झाला. अजूनही तब्येत चांगली नाही आहे, कारण की खूप ऊन होती आणि त्या उन्हात सगळे उभे होते. सगळ्यांनी डान्स केला, मनसोक्त डान्स केला. खूप एन्जॉय केलं निर्मलच्या लग्नात सगळ्यांनी आणि खरोखर खूप मज्जा आली. आणि सगळे एवढा फोर्स करतात ना ताईंनो, त्याच्यामुळे कसं डान्स करताना येत तरी पण थोडंफार करावं लागते कसं तरी, कारण की अशा वेळी डान्सची खूप गरज भासते ताईंनो आपल्याला. सगळे छान डान्स करतात, पण कधी कधी काय होते डान्स येत नाही ना आपल्याला, त्याच्यामुळे मग डान्सचं महत्त्व तेव्हा समजते आपल्याला. आणि खरोखर डान्स शिकायलाच पाहिजे ताईंनो. अशा वेळेस माहीत आहे का, खूप कामात पडते, नाही तर खूप विचार पडते कसा डान्स करायचा कसा नाही. ज्याला डान्स नाही येत ना त्यालाच यावेळेस महत्त्व समजते डान्सचं. तर चला असं मुलं पण डान्स करत आहेत, पाहू शकता. पेट्रोल पंपावर कर्मचारी दुपटा काढा रेडी. बाळ म्हणते येत नाही का आज. पूजा पूजा आमचा काढशील ना. मंडळी यांना शिरसट पर्वाची आग्रहाची विनंती आहे, जे कोणी जेवण करायचे बाकी असतील त्यांनी जेवण छान मंडपात येऊन जेवण करावे ही घरमालकाची आग्रहाची विनंती आहे. जे कोणी जेवण करायचे बाकी असतील त्यांनी ताबडतोब मंडपात येऊन जेवण करावे ही आम्ही त्या हिच्या घरी गेलो लताच्या. ग्रुप मध्ये यायचं, एक कोट घेशील ना. अरे वा, मला नातू, हा नातू आहे माझा. मी 2 किलोमीटर सफर खडकीतच राहतो आपण, तरी यांना नाही होत घरी. पण मी आली पाहिजे, तू नाही आली तर चालते. आता जबरदस्तीने तर काय करतात, घ्यास लागते जबरदस्तीचा. राम राम. अरे बापरे, होते ना. नवरी आणि नवरदेव दोघं पण इतके सुंदर आहेत ना दिसायला. छान जोडा झाला ताईंनो, खूप सुंदर दिसत होते दोघं पण.
काय नाही तुझं म्हणणं. चांगलं झालं की लग्न तुमचं? जेवण पण छान झालं. मस्त झालं जेवणही छान भाजी खूपच जेवली पाहिजे वांग्याची भाजी लय छान वांग्याची भाजी खूपच छान झाली खूपच छान झाली वांग्याची भाजी मस्त झाली. एक नंबर. वांग्याच्या भाजीनं मजा आली. हे काका काकू हे बुवा तरी आली व्हिडिओ मध्ये खूप झाली. हे बुवा नाही आली. हे मोठे जावई आमचे. हे लहान जावई. हे मोठी मुलगी. हे लहान मुलगी. खूप चांगल्यात बरं आमचे जावई. लाखात एक जे आहे ते आहे. खूप मजा आली ताईंनो. सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं. पण आम्ही माहीत आहे का दोघंच जण आलो होतो. वैशाली सोमेश वगैरे लेकरं बाकरं सगळे घरी होते. कारण की ऊन होती ना. उन्हामुळे मग कसं लहान लेकरं माहीत आहे का एका जागी थांबत नाहीत. उन्ही तिकडे तिकडे फिरतात. त्याच्यामुळे कसं पटकन लेकरांना ऊन लागते. तर त्याच्यामुळे कसं ते घरीच थांबले मुलांमुळे. त्याच्यामुळे फक्त आम्ही दोघंच आलो मग. होते ना हो जाते म्हटलं. नाही मुक्कामी. हो मुक्कामी आहे ना. आज मुक्काम कर मग काय आज थांबते. आता व्हिडिओ समाप्त होतो. आता काही कॅपॅसिटी नाही आहे व्हिडिओ काढायची. आता आजच्या व्हिडिओला आम्ही इथंच एंड करतो. आणि लग्न खूप छान झालं आणि ताई खूप मस्त. आणि जेवण पण खूप छान होतं. खूप जेवण चांगलं होतं बरं. भाजी मस्त होती. माझे छान गरम गरम जेवण मस्त झालं जेवण. आता चाललो आम्ही घरी. चला बाय टाटा बाय बाय.